महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे मंत्रालयासमोरील गांधींच्या पुतळ्याला वंदना करून लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल। महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होईल। महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज दुपारी 3 वाजता मुंबईत इंडिया आघाडीची रॅली काढण्यात येणार आहे। हुतात्मा चौकापासून मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली निघणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरासह उर्वरित मंदिरं उद्यापासून सुरू होत आहे। त्यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रम होणार असून मंदिर प्रशासनानं भाविकांच्या सुरक्षेसाठी 40 सीसीटीव्ही कॅमेरे तर प्रवेशद्वारावर बॅग स्कॅनर बसवण्यात आले। अनंत अंबानींनी रात्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी जात त्यांनी भेट घेतली। तब्बल 2 तासांच्या भेटीनंतर अनंत अंबानी मातोश्रीवरून निघाले। उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानं अत्याचार केलाय। कोरपना येथील खासगी कॉन्व्हेंट हा धक्कादायक प्रकार घडला असून आरोपी शिक्षक सध्या फरार आहे। आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर मतदारसंघातील विकास कामांच्या कार्य अहवालाचं लोकार्पण अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालंय। बेलापूर मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच मंदा म्हात्रेंना प्राधान्य देण्यात आलंय। महात्मा गांधी जयंतीनिमित्त इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा असणार आहे। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी हुतात्मा चौक येथून ही पदयात्रा निघणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची मुंबईत बैठक होणार आहे। समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारल्यानंतर आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महायुतीची जागा वाटपाबाबत बैठक झाली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहांची 1.5 तास चर्चा झाली। मंदिरं आणि दर्ग्यांमधील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टीकरणामुळे देशात अनेक मंदिरं आणि दर्ग्यांमधील अतिक्रमण निघण्याचा मार्ग मोकळा झालाय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या 2 फरार विश्वस्तांचा अद्याप शोध का लागला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टानं बदलापूर पोलिसांना केलाय। दोन्ही विश्वस्तांना अटकपूर्व जामीन देण्यास विरोध करण्यात आलाय। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगतच्या गावांचा विकास एमएसआरडीसी करणार आहे। भिवंडीतील 46 गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी 68.72% मतदान झालंय। उधमपूर जिल्ह्यात सर्वाधिक 72.91% मतदान झालंय। 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे। नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईत फुलांच्या दरात तिपटीनं वाढ झाली। 20 ते 30 रुपयांनी विकला जाणारा पिवळा झेंडू 50 ते 60 रुपयांवर गेलाय। पूजेचे हार तयार करण्यासाठी लागणारा लाल कलकत्ता झेंडू 80 रुपये किलोवर पोहोचलाय। शेअर बाजारात एकाच दिवशी 13 कंपन्यांकडून आयपीओसाठी अर्ज दाखल करण्यात आले। 13 कंपन्यांकडून एकत्रित 8 कोटी रुपयांहून अधिक निधी मिळणार आहे। मुंबईत हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलाय। सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1261 रुग्ण तर डेंग्यूचे 1456 रुग्णांची नोंद झाली। हवामानात बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय। मुंबईत झिकाचा पहिला रुग्ण सापडलाय। 63 वर्षांच्या सव्याधीग्रस्त महिलेला झिका झाल्याचं निदर्शनास आलंय। या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। वाराणसीत साईबाबांच्या मूर्तींवरून धार्मिक वाद पेटलाय। वाराणसीतील अनेक मंदिरांमधून सनातन रक्षक दलानं साईबाबांच्या 10 मूर्ती हटवल्या। सनातन रक्षक दलानं साईबाबांच्या मूर्तीचं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।